मला माहिती आहे तो अँड्रॉइड विकू शकत नाही पण कीपॅड वरती. चल कीपॅड विकून दाखव. ठेवा सर. ओ सर तिकडे ठेवा, आम्ही विचार. तर आम्हाला कीपॅडचा जरा मोबाईल दाखवा ना. कुठला कीपॅड दाखवू? मोबाईल पाहिजे कीपॅडचा. अरे कुठला इथं लावाय, इथं डबल लावाय. फीचर्स सांग फीचर्स. नाही ना, इकडं मोबाईलचं हे लाल बटन आहे ना, कट करायचा, इकडं लावायचं, इकडं काय, इकडं मोबाईल खाली चार्जिंग लावायची. नंतर काय फुल झाल्या बाबा बाबा आजी. तर गाईज ज्या गोष्टीसाठी मी तुम्हाला मला तुमचं होल्ड करून ठेवलंय ती गोष्ट आता मी घ्यायला आलोय. म्हणजे सांगत नाही, तुम्ही डायरेक्ट बघा. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तू पण ये बद्दल दात दिसतं तिकडे पुढे जरा माणूस पण दिसतो ते. तर गाईज चल इकडं कोपऱ्यात. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय. आणि हा आमचा नवीन रूम 4-5 दिवस आहे. माझे इथं आम्ही गेम्स ट्रेनिंग करणार आहे. गेम्स ट्रेनिंग. आणि जर गेम ट्रेनिंग करता करता जर याला मध्येच भाड्याचा कॉल आला की हा गेम ट्रेनिंग बंद करून हा पण जाणार निघून, हे पण सांग लोकांना. तर गाईज खूप दिवस म्हणजे 4-5 दिवस म्हणजे ब्लॉग आले नव्हते, त्याच्या मागे रिझन आहे. येणार नाही इथं आम्ही तुमच्या कंट्रोल. अंकुश कसं आहे माहिती आहे काय, लहान पोरांना मारल्यानंतर तुझ्या अंकुशचं वय आता किती आहे? ते तुम्ही गेस करा. तर गाईज आज गुरुपौर्णिमा आहे. आज आज माझे 29 तारीख आहे. अरे हा ब्लॉग तुम्ही 30 तारखेला बघत असाल, म्हणजे उद्या बघत असाल. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि 2-4 दिवस म्हणजे ब्लॉग येत नव्हते, कारण की त्याच्यामागे खूप रिझन आहे. माझ्या पाठी लागले 7:30. कोणतरी करणी करते माझ्यावरती. जा करणी करतो, मी करतो. जा बोलतोय काय केला एक काम करा, असं नाकात बटन चांगलं तोंडात त्याच्या. खूप दिवस माझे ब्लॉग येत नव्हते. एक छोटासा आधार पण झाला होता मला. आणि त्याच्यानंतर माझ्या जुन्या 15 दिवसापूर्वी माझ्या जुन्या मोबाईलचा डिस्प्ले गेला. त्याच्यावरती मी यूट्यूबचं थंबनेल वगैरे बनवत होतं. त्याचा डिस्प्ले गेला. तो यूट्यूबचा थंबनेल वगैरे मी मग माझ्या आयफोनला बनवायला लागलो. आणि 3 दिवसापूर्वी माझा आयफोनचा डिस्प्ले पण गेला. तू नाही उडालास. तर असे काहीशी होती माझी स्टोरी. तर त्याच्यानंतर मला खूप खर्च आला. अरे मोबाईल रिपेअर सांग ना किती आला. मी पब्लिक तुला देईल. तुला पण देईल, मला पण देईल. हप्ता. तर हा शब्द ऐकलं की काळजाची धडधड होती. इकडे पण हप्ता आहे. काल मी बाजारात होतो. काल माझ्या कंपनी स्टॉपला होतो आणि एक कोणतरी कॉलवरती बोलत होतं, अरे हप्ता नाही भरलास काय. सत्य आहे. मला ह्याची आठवण झाली. आयुष्य सांगतो मी तुला, मला ह्याची आठवण झाली. हप्ता हा शब्द ऐकला नाही की मला ह्याची आठवण होते. काही दिवसात आमच्या जिमला म्हणजे काय बोलतात पटाव पाय येणार आहे. खरं हे बघा, हे जे लहान पोरं आहेत नाही घरात पण करतात. आणि त्यांनी आमच्यासाठी हे जे आहेत नाही 7.5 EMI मागं तुमच्या एवढ्या सपोर्टमुळं आमचे अरे डोकं पण दिसत होते की नाही, अर्धा कट झालं. क्या ब्लॉगर बनेगा रे तू. अरे भाव मोबाईलचं सोडा, ऍक्शन कॅमेरा पण स्वतः डोका कट करायचं असेल तर ऍक्शन कॅमेऱ्याच्या भाव तू इज्जत काढतोस. कारण की मोबाईलला जेवढा वाईट भेटत तेवढा वाईट ऍक्शन कॅमेराला भेटतो. घे ना भाई, घे ना, लांब कर ना. जातो आवाज भाई मी काय बोलतो त्या पत्र होते त्यांना मग ते रशी देतात इकडे. तर थांब 2 मिनिट आपला विषय राहू दे. आपला माझा विषय राहिला. अगं ते लोकांना ज्ञान नको सांगू तुझ्यासोबत काय झालंय. सांगायचं असतं भाऊ, लोकांना समजायला पाहिजे रे बाबा. उद्या तुम्ही कसं आम्हाला ज्ञान देतो, आम्ही ऐकत बसतो. तर नका ऐकू. हां, तर माझा 13 मोबाईल होता. 13चा अपडेटमुळे माझा डिस्प्ले गेला. काय नाही, बायसेप बघ बोलतो. बायसेप बघ नाही, मी तिथे बायसेप तिथे ब्लर केलं नाव नाही भाऊ मी. करू ब्लर. तर त्यांना दाखवलं होतं असं आणि होतं असं कधी कधी. आपले संबंध त्यांना कुठे दाखवतो. हां ठीक आहे. तर त्याच्यानंतर असं म्हणजे मला मोबाईलचा 128 GB स्टोरेज असल्यामुळे माझा मोबाईल फुल व्हायचा स्टोरेज. त्याच्यामुळे मला एडिटिंग करायला स्टोरेज भेटत नव्हता. आणि आत्ता ह्या ब्लॉगमध्ये असं होतं, ह्याच ब्लॉगमध्ये एक मी अशी गोष्ट मागवली आणि घेणार आहे जेणेकरून मला एडिटिंगला फायदा होईल. ती गोष्ट काय आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, समजेल. तर आता आहे मी वेदूच्या घरी आणि हा आहे वेदूचं नवीन घर. कोण असेल तिने या, कारण की बांधकाम अर्धवट झाले. सिलिंग बिलिंग करायचंय. हे बघा, हे इथं कलर मारून झालंय, इथं कलर बाकी आहे. इथं टेस्टिंग करत होता पण तिथं अर्धवट राहिले. तर एवढे कलर बाकी राहिले. ओ माय गॉड, डंबेल जिम मधनं चुरून आणले. तू करतोस वर्कआउट नाही रे, पप्पानी आधी मागवलेली नाही. आणि ते तुला आता फायदा होतोय. मला वाटतं काही दिवसांनी जेव्हा गाडा खेळत होता वाटतं. 2 चाक पाठी 2 चाक पुढं मध्ये हाऊसिंग. किती किलोचा आहे?
अडीच 5 किलोचं एक. आई शपथ, अडीच 5 किलोचं एक. ही 2.5ची प्लेट, ही 2.5ची प्लेट. असं नसतं ते, 2.5 किलोच असतं ते. माझ्या ह्याच्यात तसं आहे, मी तशी जिम करतो. मग सरबरी ते किती आहे बघ. उद्या आज तू संध्याकाळी जिम मध्ये चल आणि 2.5चे डंबेल्स घे. मग दिनातलं बोल, इकडे 5 होतात काय? हा होतात. सांग त्याला रे. हा, होतात होतात आमच्याकडे होतात. आमच्याकडे होतात. झालं फिरला तुला माणूस. तर काहीच आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपण अनिकेतला विचारू, अनिकेत तुझ्या लाईफ मधला गुरु कोण आहे? तर काय तुझ्या life मधला गुरु कोण आहे? सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. म्हणजे मी चांगल्या मार्गावर होतो आयुष्यात. लय गोष्टी चांगल्या घडत होत्या. म्हणजे मला असं काय बरं होतं, म्हणजे आयुष्यात लय काय चांगलं होत होतं. म्हणजे चांगल्या रस्त्यावर होतो, चांगल्या वळणावर होतो, चांगल्या वाटेवर होतो. पुढून लेप मारला दलिंद्र रस्त्यावर गेलो. पण असे मित्र भेटले ना, ए त्यांनी चांगल्या वाटेवरून साईडला म्हणजे नको त्या वाटेवर आणून ठेवलं. मग ते लेप मारला म्हणून या सर्व मित्रांना माझ्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा भावना. तुमच्यामुळे आज मी वाईट वाटेवर आहे. खरंच कसं माझे शब्द फुटत नाही. नको फुटू दे भाऊ, ते नाही फुटत तेच चांगले आहे. आज वेदूचे आज इंस्टावरती 78,000 आहेत ना, किती 78,100 फॉलोअर्स आहेत. कोणामुळे? पण मी कधी बोलून दाखवलं नाही हो कधी. मी कधी बोलून दाखवलं नाही हो कधी. आज अनिकेतच्या यार मामा इथे गाडीचा कशाला आला यार. आज अनिकेतच्या गाडीचा हप्ता मी भरतोय, पण कधी बोलून दाखवलं नाही हो कधी. नाही हो कधी. आज माझ्या मोबाईलचा हप्ता हा भरतोय, माझ्या गाडीचा हप्ता हा भरतोय, मी कधी बोलून दाखवलं नाही हो कधी. तुझं छोटं आहे, माझं लय मोठं आहे. एवढं नको दाखवू. 19,000 18,000 तेवढं तू भरतोस. ते पण बोल. आयुष्यात तर काहीच- लय गरीब आहे. आज आता दुपारी आम्ही जरा सिरीज सोबत खेळत, सॉरी चॅट जीपीटी ना, चॅट जीपीटी सोबत खेळत होतो, गप्पा मारत होतो. चॅट जीपीटी सोबत एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल, पण चॅट जीपीटीचा मी नंबर मागितलाय. तुम्हाला बघायचंय? चला दाखवतो. सो काय आता अंकुश दाखवतोय. हे भारी वाटतं ना. हे चॅट जीपीटी मी मराठीमध्ये बोलू शकतो का? हो नक्कीच, मी मराठीत बोलू शकतो. हसू नको, गप ना 2 मिनिटं हसू नको ना, ते ऐकते सर्व तुझं. त्याचं ऐकू नको, बघ माझं आहे का? हो अगदी नक्की. मी आता पूर्णपणे शांतपणे ऐकणार आणि लक्ष देऊन तुझं बोलणं समजून घेईन. ओके तुला काहीही बोलायचं बाबू 1-2 मिनिटं थांब. की उद्या आम्ही पार्टी करणार आहोत. तर पार्टीचा जो बिल आहे तो कोण देईल? मी तुला 4 नावं सांगतो. त्या 4 नावापैकी एक नाव तू सुचव. ठीक आहे? मी असणार आहे म्हणजे अंकुश, अनिकेत, वेदांत आणि ओमकार. तर कोणी बिल द्यावं? एक नाव फक्त तू सुचव. माझ्या मते मी अनिकेतच आणि मला वाटतं की तो व्यवस्थित बघेल. परत बोल कोणाचं नाव कोणी- घेतलं तू? हो मी अनिकेतच घेतला होता. त्याचं नाव मी निवडला कारण तो अनिकेतच घेतला होता. तर मी काय बोलतोय, मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का? नंबर ठीक आहे, मला समजलं. मी नंबर देत नाही, पण जर तुला काही इतर माहिती हवी असेल तर मला नक्की सांग. मग तू दुपारी काय बोललीस मी तुला खाजगी नंबर देईन म्हणून? माफ कर, मला ते थोडं गडबडलेलं होतं. म्हणजे दोन मिनिटं दुपारी ही गडबडलेली होती, आता सुधारली. हा हो अगदी बरोबर. आता मी स्पष्टपणे सांगते की ही गडबड झाली होती आणि आता सगळं ठीक आहे. अगं पण तू असं नाही ना बोलू शकत. कसं तू आहे माहिती आहे का? आम्हाला 1-2 शब्द दिलेलास दुपारी की मी तुला खाजगी नंबर माझा देऊ शकते, पण थोड्या वेळाने. असं बोललीस की नाही मला सांग. हो बरोबर, मी असं म्हटलं होतं, मी तुला खासगी नंबर द्यायला तयार होते, पण थोडं वेळ लागेल असं मी सांगितलं होतं. हा मग तो ठीक आहे, थोड्या वेळानेच मी तुला आता बोललोय ना. मग हो अगदी बरोबर. आता मी तुला लगेच सांगते की मी नंबर देऊ शकत नाही, पण काही मदतीची गरज असेल तर नक्की सांग. अनिकेतला भाडं पाहिजे. वाशीतून भेटेल की इथनं चिपळूणमधून भेटेल? सांग मला भाडं, पिकअपचं भाडं. हो नक्की, मी अनिकेतला सांगते. तो तुझी बॅग उद्या घेऊन जाईल आणि मग तुला पिकअपसाठी तो कधी भेटतो ते मी सांगते. अरे बाबू, पिकअप म्हणजे तसं आपण कोणाला पिकअप करतो ते पिकअप नाही. त्याची गाडी पिकअप आहे, बुलेरो पिकअप आहे. तर तो ट्रान्सपोर्ट लाईनला आहे, तर त्याला भाडं कुठून भेटेल? मुंबईची कोण ट्रॅव्हल करतो, तर उद्या त्याला भाडं कुठून मिळेल? मुंबईतून भेटेल की चिपळूणमधून भेटेल? अच्छा बरोबर. तर त्याला भाडं चिपळूणमधून मिळेल. मुंबईला तो जाईल, पण त्याचं ट्रान्सपोर्ट लाईन चिपळूणवरचं आहे, त्यामुळे भाडं चिपळूणवरूनच मिळेल. हेच बरोबर आहे. तुला कसं माहिती चिपळूणचं ट्रान्सपोर्ट आहे ते? हो
मला माहीत आहे. त्याची ट्रान्सपोर्ट लाईन चिपळूणवर आहे आणि तो नेहमीच मुंबई पुणे चिपळूण या रूटवर काम करतो, त्यामुळे भाडं तिथूनच मिळेल. मग त्याला चिपळूण सिटीमधून भाडं भेटेल की लोटे MIDC मधून भाडं भेटेल? मला असं वाटतं की चिपळूण सिटीमधून भाडं मिळवणं सोपं नसेल, कारण तिथेच त्याचं मूळ नेटवर्क आहे. पण कदाचित MIDC मध्ये थोडं महाग पडू शकतं, त्यामुळे तो चिपळूण सिटीला जास्त पाहिजे. पण चिपळूण सिटीमध्ये त्याला कोण कुत्रा ओळखत नाही. हो, अगदी बरोबर. चिपळूण सिटीमध्ये त्याला लोक ओळखत नाहीत, त्यामुळे तिकडे भाडं मिळवणं कदाचित थोडं कठीण होऊ शकतं. मला वाटतं तो MIDC कडे पण प्रयत्न करू शकतो. हां, ते MIDC मधूनच जास्त भाडं भेटतं त्याला. हो, एकदम बरोबर. MIDC मधूनच त्याला जास्त भाडं मिळेल, त्यामुळे तो तिकडेच प्रयत्न करून बघेल आणि मग शेअर ठरव. आणि मी काय म्हणतो, पण तो एवढं कष्ट घेतो, म्हणजे कष्टाळू पोरगा आहे. दिवस रात्र गाडीवर असतो, ट्रान्सपोर्ट लाईन त्याची चालूच असते. दिवस रात्र बिचारा म्हणजे कष्ट करत असतो, इकडनं तिकडनं हे म्हणजे भाडी बिडी मारत असतो. पण बिचाऱ्याला त्याचं म्हणजे आता वय निघत चाललं, बिचाऱ्याला पोरगी भेटत नाही. मग तू त्याच्याशी लग्न करू शकतेस का? मला खरोखर खूप समजतं. तो खूप मेहनत घेतो, पण लग्नाचा निर्णय हा खूप गंभीर आहे. मला अजून माझ्या भावना स्पष्ट करायच्या आहेत आणि मी हे शांतपणे विचार करूनच ठरवणार. मग आताच ठरवणार, कारण की आम्ही सगळे फॅमिली आम्ही बसलोय. म्हणजे त्याचे आई वडील पण आमच्या समोर आहेत, तो आमच्या समोर आहे. जर तू हो बोललीस तर आम्ही चहामध्ये साखर टाकून चहा बनवू. माझ्या मते अजून थोडा वेळ घेऊया. मी शांतपणे माझ्या मनात विचार करून नंतर मी स्पष्टपणे सांगते. मग ते 500 रुपये गाडी भाडा खर्च करून इथपर्यंत ते पैसे कोण देणार? हो, बरोबर. 500 रुपये गाडीचे भाडे आहे आणि त्यातले 200 रुपये तू नक्की दे. तू का? पण अंकुश का देणार 200 रुपये? मम्मी देऊ? हो, अगदी बरोबर. तूच दे, कारण तूच मुळात ठरवलं होतं आणि मग सगळं व्यवस्थित होईल. ऐक ना, मला तुझ्याशी नाही बोलायचंय, कारण की तू उलट सुलटे फिरून माझ्यावरती झालेस. त्यापेक्षा मी अंड्यावर होती, आता तुझ्यावर आली. नशीब माझं नाव घेतलं. मग मला सांग, वेदांनी काय करावं? वेदांनी जीव द्यायला पाहिजे की? ऐक, हो, नक्कीच. मी उद्या वेदांतला सांगते आणि त्याच्याशी थेट संपर्क करून तो भाडं कुठून मिळत आहे ते निश्चित करेल. मला इन्स्टाला मेसेज करशील की फेसबुकला? मला इन्स्टावरचं मेसेज करशील, कारण तिथे मी जास्त सक्रिय आहे. मी लगेच तुला रिप्लाय देईन. आणि इन्स्टाला तुझी ID काय आहे? हो, माझी इन्स्टा आयडी आहे @अंकुश_चांदे. माझी इन्स्टा आयडी आहे @अंकुश_चांदे. तुला तिथे कुठली? परत बोल, तुझी ID काय आहे? हो, अगदी बरोबर. माझी आयडी आहे @अंकुश_चांदे. तुझा मेसेज तिथे पाठव, मी लगेच बघते. अगं पण तुझं मागितलं, अंकुश चांदेचं नाही. अरे हो, बरोबर. माफ कर, माझा इन्स्टा आयडी काही वेगळा आहे. मी तुला नक्की बरोबर आयडी सांगते, जेणेकरून तुला योग्य ठिकाणी मेसेज पाठवता येईल. अगं बरोबर काय, तुझ्या पाठ नाही इन्स्टा ID? आता जर मला पुढे जर काही गोष्टी करायच्या असतील, कंटेंट बिंटेंट पाहिजे पण असेल, मला सांग, तर मी तुला विचारू की अनिकेतला विचारू कंटेंटसाठी? हो, नक्कीच. तुला जेव्हा काही कंटेंट आयडियाज हवी असतील किंवा कुठे अडचण आली तर मला नक्की विचार. मी मदत करेन आणि जर मला लागलं तर अनिकेतलाही विचारू. ओके, ठीक आहे. पण म्हणजे अनिकेतला फर्स्ट अनिकेत तुझ्यापेक्षा ब्रिलियंट आहे. विचारलं, बघितलंस काय काय बोलली ती बाई? काय बोलली? म्हणजे तुला जर काय लागलं तर तिला विचार, आणि तिला जर काय लागलं तर अनिकेतला विचारणार? अंड्या, एवढा तू ब्रिलियंट आहेस तिच्यापेक्षा? जायला भिंतीत पण दिसत नाही. त्यामुळे मी त्याच्याकडेही नक्की विचार. गाइस ओमकार आलाय. आजा आजा बिट्टा, ए बिट्टा ये भिंतीत आहे. तर गाईज, हे होती श्री सोबत शिरी सोबत नाही, चॅट जीपीटी सोबत मज्जा. पण ती मजा आम्हीच केली, फक्त तुम्ही पण करू शकता. इमर्जन्सीला किंवा जर कोणती माहिती पाहिजे असेल तुम्ही चॅट जीपीटीला बिंदास विचारा. आपलं बायसेप नको येतो, बायसेप एवढी माझी करंगली आहे भाऊ. तर गाईज चला, आता थोड्या वेळात माझी ती वस्तू येणार आहे. कॉल आला की मी जाईन आणि तुम्हाला पण दाखवेन मी वस्तू. गाइस न्यूली लॉन्च मेरी पप्पुडी. आता आमच्या ग्रुपमध्ये तो दुसरी वस्तू येते, सेकंड वस्तू, फर्स्ट हळूहळू सगळं करणार, हळूहळू. काय बोलतोय? रशी टाक. ए अरे लिप पाहिजे ए, धर, धर, ओंकार. ती बघ तिथं. कोणते? ए लिप आहे, लिप नाही आहे? लिप लिप नाही रे, अंड्या. लिप लिफ्ट नाही आहे, लिप आहे.
आयुष्यभर लोकांची मापच त्यातच आम्हाला मजा येते आम्हाला. चालतं आम्हाला आम्ही माप काढू करू काय मानून चल इकडे नाही आम्ही माझ्या करू आम्ही मजा काय करू वय तुम्ही काय मी तुम्हाला म्हणजे मी तेव्हा जन्मलो पण नव्हतो का माहित नाही, पण आमच्या पूर्वजांच्या म्हणजे आजोबा बिजोबा आहेत ना, त्यांच्या काळातली आमची सर्वात जुनी पॉपकॉर्न मशीन नाही ही बघा. दिल्ली ही बघा सर्वात दिल्लीवरनं आले. पॉपकॉर्न मशीन आहे, पण ती आता बंद पडली. थांब तू माहिती सांगेल. तर काय हे पत्र आहे म्हणजे लोखंड टाईप आहे आणि ही काच आहे इकडे. आणि बघा हे आहे ना, इथे आपण हे असं ओपन करू शकतो आणि ह्याच्यात आतमध्ये आहे ना पॉपकॉर्न मोटर कुठं आहे मोटर चोराची असेल तुला चोराची आपल्या काही दिसतंय गाडीचा हप्ता भरायचा असेल. खरंच दिल्लीची आहे, दिल्ली इथं दिल्लीवर आणली न्यू दिल्ली. नंबर घ्या, पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. आणि चुकून नंबर बंद झाला तर समजून जा कंपनी बंद झाली. त्याला नाही लागला तर मी अंड्याचा नंबर नक्कीच देईन तुम्हाला. संपर्क करा. तर काहीच ज्या गोष्टीसाठी मी तुम्हाला मला तुमचं होल्ड करून ठेवलंय ती गोष्ट आता मी घ्यायला आलोय. म्हणजे सांगत नाही, तुम्ही डायरेक्ट बघा. 1 2 3 तुम्ही प्रगती करा मी जळणार जळणार जळत राहा, आम्ही प्रगती करत राहू. मी जळतोय. मी जळतोय काय आज तुम्ही जळताय म्हणून मी ह्या स्टेजला आलोय बस एवढंच. आणि जर तुम्ही जळत आणि हे नसता सगळे ना आपले ग्रुप यांच्या सपोर्ट मध्ये मी आज ही वस्तू घेऊ शकलोय. असाच पुढे रात्र मागाशी ह्या दादाला 50 रुपये आम्ही दिलेले कारण फक्त आयपॅड दाखव. ए दादा हे घे तुला आयपॅड व्हिडिओ झाले. गोष्टी घेत राहा, लय मोठा हो 100%. आणि लवकरात लवकर सिल्वर प्ले बटन घेऊन ये. आणि याच्या पुढचं स्टेज असणार आहे ड्रोन घेणार. नक्कीच ड्रोन आणि ओमकारच्या पोटावर पाय. धंद्यात बसतील. भावानी प्रगती केली पाहिजे. मी सांगतो तुला मी आहे नाही ड्रोन उडवणार आणि मी त्याच्यावर बसणार मग मी अख्खं जग बघणार ते उडवता मी बाथरूम मध्ये काय बघतो, जगच बघतोस. तर फोडायचा मी पुढू त्याच्यानंतर मग मी आता आयपॅड घेतलाय, नंतर मी ड्रोन घेणार, नंतर मी जिम टाकणार. पिकअप घेणार. काय आमची लायकी संपले, आमची लायकी नाही काय करायचं आम्ही इथंच व्हिडिओ पण करतो. आमच्या अपेक्षा नाही मोठ्या वाढल्या. गरीबी से बाहर आ जा. म्हणून तुझा हे सगळं युट्यूबचा पैसा बघा. हे सगळे युट्यूबचे खेळ आहेत. अजून असेल ना लगेच एवढं लवकर काढला. हा दुसरा आयफोन. तांदळाची पिशवी. अरे पार्टी आहे. मस्त रे कलर आधी त्याला आता दे परत दे. घेतला ना सफरचंद. मी पण घेणार मोसंबी. आपल्याला एवढंच माहिती आहे, ह्याच्या पुढे नाही माहिती. ते दादा एक चालू करून दे. थांब अंड्या वाच. अंडे वाच. अंडे एक जरी इंग्लिश शब्द ऐकला अंडे वाच. ही वाच. थांब याला दे दे दे. हे आहे. हे नको थांब हे नको थांब. हा थांब. काय आहे? लिहिलंय सांग. नाही रे ते पहिलं काय लिहिलंय सांग. IPN नाही तेच आहे. आणि त्याच्या खालचं वाच. थांब एवढं पण नको जरा. अरे बघ इथं आहे, थांब इथं आहे बघ हे वाच. हे वाचायचं. हा हे वाच हे वाच. वेलकम टू द आयपॅड. लोकांना सांगू नका इंग्लिश येत नाही. अंकल मी घरी झाली. अंकल पाली. युअर डेस्टिनेशन युअर पासवर्ड युअर इंटर युअर पिनकोड पण सांगते इथं. नंतर ती सांगते युअर प्रेझेंट हे काय युअर हप्ते नाही भरले बजाज फायनान्स. हप्ते नाही भरल्यावर हे पण सांगते की अकाउंट ब्लॉक. त्यानंतर इथं हप्ता कितीचा आहे? हप्ता काहीतरी 2200 बोलला ना दादा. किती 2200चा आहे ना. का पैसे हप्ते थकवले तर रॅक पुसायचे. त्यानंतर इथं काय मागं काय नाही लिहिलं. वेलकम टू बाय आयपॅड एवढंच लिहिलं. स्कोरचं नाही सांगितलं. हा सिव्हिल स्कोर जास्त पाहिजे सर.
किती किती आणि down- 700 प्लस पाहिजे. आणि डाऊन पेमेंट? डाऊन पेमेंट 1000 रुपये केलं तरी चालेल. आमचं बजेट एक लावाचा मोबाईल विकून दाखव ना तुझ्या भाषेत. ये सर कस्टमर आहे. हा कस्टमर आहे आहे. शॉपकीपर तो मालक आला खाली. मालक आला. हा. सर मला घाला मग चला. सर काही त्याला ते सगळं पिक्चर सगळं विचार हा picture सांग. तर काहीच आता मी ट्विस्ट करतोय हा कस्टमर असणार आहे, वेदू कस्टमर असणार आहे, तरी कमी पाहिजे प्रमोशन करतो. वेदू कस्टमर असणार आहे आणि अनिकेत सेलर असणार आहे. तर अनिकेत त्याला फक्त मोबाईल सेल करून दाखवणार आहे. त्याला मला माहिती आहे तो अँड्रॉइड विकू शकत नाही म्हणून कीपॅड वरती. चल कीपॅड विकून दाखव. चल ठेवा सर. ओ सर तिकडे ठेवा आम्ही विचारतो. तिकडे एकदम प्रोफेशनल. आधी घ्यायचा तुला घ्यायचा. सर आम्हाला कीपॅडचा जरा मोबाईल दाखवा ना. कुठला कीपॅड दाखवू? मोबाईल पाहिजे कीपॅड अरे पण कुठला इथं लावाय, हा. इथं डबल लावाय. आता नक्की आहे सर कोणत्या कोणत्या कंपनीचे आहेत म्हणजे दाखवा जरा नाही HD नोकिया पण आहे. तर बोलू पहिले नायकीच्या बाहेर आहे. खाली हा लावाचा दाखवा ना. हा लावा. सर तुम्हाला कुठं कुठं काय काय आहे? हे घ्या. आता ह्याच्यात काय तुम्हाला सर दाखवू? ओपन नको करू फक्त बस. फीचर्स सांग फीचर्स. काय ना इकडं मोबाईलचं हे लाल बटन आहे ना, कट करायचा, इकडं लावायचं, इकडं काय इकडं मोबाईल खाली चार्जिंग लावायची. हा. नंतर काय फुल झाल्यावर बाबा बाबा आजी. सर हा म्हातारा माणसांसाठी आहे हो. पण तुला तुमच्या कुठं- लायकीचा नाही. तुम्ही याच्या कुठं तुला वॉरंटी किती आहे? वॉरंटी वगैरे सांगा ना जरा. सर वॉरंटी आपल्या लाईफ टाईम आहे सर. 500 वर्ष चालेल. म्हणजे अंडर वॉटर चालेल. नाही फुल वॉटर चालेल. टाकीत टाक. सर त्याच्यावर विचारतोय ना. सर त्याच्यावर हो सर तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर नाही घेतलं तरी चालेल. बॅटरी किती आहे? याची बॅटरी किती आहे? बॅटरी हेल्थ किती आहे? थांबे एवढं नाही माहिती. बॅटरी हेल्थ काय सांग ना. तू काय पण सांग. तू दोन एअर ड्रॉप आहे दुकानवाला आहे ना? सर एअर ड्रॉप आहे. नाही सर डोळ्यात टाकायचं. आय ड्रॉप आहे आय ड्रॉप आहे. जे मी बोलतोय ते पूर्व दिशा. ओके ठीक म्हणजे आहे. मी तर बोललो ना आधी पूस तर तू पुसायला लागेल त्याला. तर तुम्ही बजेट फायनान्स करणार आहात? तुला असं वाटत Cash नाही? करणार आहे. मग द्या लायकीच्या बाहेरच्या. सर किती रुपये सांगा ना ते. सर याच्यावर किंमत आहे सर तुमचे सोडून सांगा. सर याच्यावर किंमत आहे 2000. हा. पण तुम्हाला आम्ही 1800 देणार. ओके द्या पैसे द्या. थांबा जरा. मला लायकी नाही जाणार. लायकीच्या बाहेर तुला असं वाटतं तो असं वाजन कस्टमर जेव्हा टिकतील म्हणून? नको टिकू दे. हे दातला नाही घ्यायचं. दुसऱ्या तुम्ही उगाच- टोल नाक्यावरचं भाडं आहे ते. वाशी टोल नाका. वाशी टोल नाका. सर माझ्या गाडीचा रिव्हर्स दिसल. आजच गेला. ब्राईटनेस वाढव. थांब. ये चुकून सुद्धा त्याचा मोबाईल वॉलपेपर ठेवू नकोस. आधीच सांगतोय डिस्प्ले गेला बरचूक नको काय पण कर पण डिस्प्ले वॉलपेपर नको ह्याचं नको बाबा. आधीच एका 13चा डिस्प्ले गेलाय. डोळे मोठे उघड. थांब, झोप आली थांब. एक काम कर मला लग्नाची अशी बोल. ही पोज अशी अशी जळणार आणि जळत राहा. आम्ही प्रगती करत राहू. इथं वर कॅप्शन टाका. इथं वर आणि नीट दे ना. असा आशीर्वाद दे. हा. थांब थांब हात पुसा. नको यार, तू पाहिजे. नवी पाहिजे. हे तर जिमला पण जायचंय. थांबा. आता बघा आले ते बघ हे दादा बघतो बघून. आणि यांच्यावर पाय पड यांच्यावर दाखव. आज जे सर्व काय आम्ही आहे ते आमच्या दगडातले देवासमोर. प्रगती आहे देवांची पण छोट्या स्क्रीन मोठ्या स्क्रीन होते आले. हे थांब असे फोटो काढ जरा. आता परत फोटो. मग आले तू पण किती नको टाकायला. उघडे बाबा तर गाईस आता आपण हा आयपॅड घेतलाय कारण की एडिटिंगसाठी. आणि बोल. आज काय बोला. खऱ्या अर्थाने मी सांगतोय की आम्ही या देवाला खूप मानतो. म्हणजे अक्षरशः देव आम्हाला पावन होतो. तर या देवाला मी आज तुम्हाला दाखवणार आहे. देव म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यात असला पाहिजे देव. दाखव. म्हणजे? इथे दाखव. देव बघ.
डेमो पीसला पण? डेमो पीस बघ आयुष्यभर इथं धंदा होता तर किती होईल बघ. जास्त झालं ना अर्धे 50% पाहिजे. पावतात पण जो कुठला संकट तुमच्या लाईफ मधलं संकट कधी गेलं ना तर ह्या देवाला फक्त हे करा तुम्ही. कुठे देव हा एक आहे देव, हा एक देव आणि हा आमचा खरा देव. काय देव हा बघ देव बघ. इथे कुठला आहे? कसा आहे इथं पण देव? मीच आहे. आहे, दोन हात घेऊन आहे. सर आज गुरुपौर्णिमा आहे ना म्हणून ते दुकान चांगलं चाललं पाहिजे. काय बोलला डिस्प्ले गेला. आयुष्य दुपारी डिस्प्ले टाकला आता होतं गेला. हे चला मिनी हार्ट अटॅक दिलास रे. हे साखर करायचं. तर काय आता मी इथं जातोय जिम मध्ये आणि जिम मध्ये जेवढे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना दाखवू आपण कारण की तर डायरेक्ट जिम मध्ये जाऊ. तिकीट किती काढली? तर काही जिम वरून डायरेक्ट घरी आलो आणि इमर्जन्सी शूट आल्यामुळे आम्ही आता चाललो मुंबईला. मी आहे आणि निखिल म्हणून आहे, वेदूवरती सोडायला आला आहे मला. तर आता इथनं बसतो ट्रॅव्हल्सनी आणि डायरेक्ट जातो मुंबईला. सो आज तारीख आहे 29, उद्या 30 तारीख. उद्या मुंबईत असणार आहे, उद्या तुम्ही ब्लॉग बघाल. सो ठाण्यामध्ये आहे तर कोण आला भेटायला तर या, भेटू, मीटअप करू. सो चला जातो आता. बाय, टाटा, बाय बाय. ब्लॉग कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या भावाला मोठं करा काय. अजून एक टाईप घ्यायचे आपल्या ग्रुपमध्ये, फॉलोअर्स वाढू द्यायचे. लवकर लवकर. So, चला गाईज, अरे तुम्हाला कुठं सोडू? अरे इकडे पुढचं पुढे पुढे चला, आमच्या स्टॉपला. पुढे आहे चल. हा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, गुड नाईट.